शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो आता बघा आपला जो कापूस आहे तो जवळपास 90 ते 100 दिवसाचा या ठिकाणी झालेला आहे। तर अशा वेळेस आपल्याला कोणती फवारणी या ठिकाणी करायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो जसं की आता आपल्या कपाशीवरती जवळपास थ्रिप्स झालं, मावा झालं, तुडतुडे झालं, अळी झाली, असे बरेच रोग आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहे। आणि याच्यासाठी आपल्याला कुठलं औषध या ठिकाणी घ्यायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो माझ्या मागे मी सध्या माझ्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि कपाशीची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि या कपाशीमध्ये आपल्याला नेमकं चौथीची फवारणी कोणती घ्यायची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो एकदा कपाशीची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हे कपाशीची क्वालिटी तुम्ही पाहून घ्या आणि या क्वालिटी पाहिल्याच्या नंतर जे मी तुम्हाला औषधे या ठिकाणी सांगणार आहे ते लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करताय की व्हिडिओ स्किप करता आणि तुम्हाला संपूर्ण नियोजन या ठिकाणी कळत नाही, तर व्हिडिओ स्किप करू नका आणि जे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ते या ठिकाणी औषध मी घेणार आहे, 6 औषधे घेणार आहे। मित्रांनो 6 औषधाचा आपला या ठिकाणी फवारणीसाठी घ्यायचे बघा। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपले जे कपाशी आहे ते या ठिकाणी जो कपाशी जे पाती असते ते या ठिकाणी पूर्ण माल पक्का करताना आपल्याला या ठिकाणी दिसते हे बघा। आणि याच्यासाठी आपल्याला कुठला औषधी फवारणीसाठी घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो कपाशीचे जे सध्याची जे कंडिशन आहे ते या ठिकाणी जवळपास 90 ते 100 दिवसाचं या ठिकाणी हे पीक होऊन गेलेलं आहे आणि या पिकामध्ये आपल्याला भरभराटून पुढ्या आणि पात्या आणि जे बोंड असतं ते बोंड या ठिकाणी पक्कं कसं करायचं आहे त्यासाठी कोणते औषध घ्यायचे आहे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा आपलं जे पहिलं जे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते आहे तपूज पावडर। मित्रांनो हे तपूज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आणि तपूज आपला जर 15 लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला या ठिकाणी 30 ग्रॅम हे पावडर घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर दुसरं जे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे बायो 303। मित्रांनो बायो 303 आपल्याला या ठिकाणी 30 ml घ्यायचं आहे आणि प्रोफेस सुपर हे आपल्याला 25 ml या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लूम फ्लावर आपल्याला या ठिकाणी 40 ग्रॅम घ्यायचं आहे आणि पोलीस हे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 10 ग्रॅम असं या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। बुरशीनाशक म्हणजे आपल्याला साप पावडर या ठिकाणी घ्यायची आणि एका पंपाला जर 15 लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला या ठिकाणी 25 ग्रॅम या ठिकाणी घ्यायचं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून ही सर्व माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत जायला पाहिजे। मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो, धन्यवाद।